लोकसभा संदर्भात दिल्ली हायकमांडबरोबर सविस्तर बोलणी झाली असून येत्या 2 दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सायंकाळी दिली। त्यामुळे सर्वांच्या नजरा आता फक्त सांगली मतदारसंघाकडे लागल्या आहेत। महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ सध्या जागा वाटपाच्या वादाचा केंद्रबिंदू बनला आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम प्रचंड आग्रही आहेत। त्यामुळे सांगलीचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे। अशात विश्वजित कदम यांनी थेट दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे। कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे अशी भूमिका कदम यांनी घेतली आहे। तर काहीही झालं तरी सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली जाणार असल्याची भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे। सांगलीच्या जागेवर दावा करणारे विश्वजित कदम आणि नाना पटोले यांची भेट झाली आहे। त्यामुळे सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांचा विश्वजित कदम यांच्यावर प्रचंड दबाव असून सांगलीची जागा काँग्रेसने सोडू नयेत अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळे आता 2 दिवसात कोणकोणत्या हालचाली होतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।